वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळते। सोयाबीनचा दर प्रति क्विंटल 6,200 रुपयांपर्यंत पोहोचला असून आतापर्यंतचा हा उच्चांक मानला जातोय। या दरवाढीमुळे बाजारात तेजीचं वातावरण निर्माण झालं असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। निफाड तालुक्यातील चांदोरी परिसरामध्ये उन्हाळी मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढतोय। बदलत्या हवामानामुळे किडीचं प्रमाण अधिक वाढल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। तापमानातील चढउतार आणि अनियमित वातावरणामुळे मका पिकाची वाढ प्रभावित झालेली आहे। त्यातच लष्करी अळीनं पिकांवर हल्ला चढवल्यानं मका पिकाच्या उत्पादनामध्ये घट होत असल्याचं शेतकरी सांगतायत। वाशिममध्ये उन्हाळी तिळाच्या पिकावर तापमान वाढीचा परिणाम दिसून येतोय। या पिकासाठी पाण्याची पातळी घटल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक शेतामध्ये फुलोरा आणि दाणं भरण्याच्या अवस्थेमध्ये असलेलं तिळाचं पीक पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहे। वाशिमच्या सोनल प्रकल्पातून मुख्य कालव्याद्वारे पाणी सोडलेलं आहे। शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेलू बाजारमधील शेतकरी पाण्याअभावी अडचणीत होते। कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानंतर पुढील 2 ते 3 दिवस पाणी पुरवठा सुरू राहणार आहे। सध्या प्रकल्पात सुमारे 20% जलसाठा शिल्लक आहे। अवकाळी तसंच सततच्या पावसाचा द्राक्ष निर्यातीला फटका बसलेला आहे। द्राक्ष उत्पादनावर परिणाम झाल्यामुळे यंदा द्राक्ष उत्पादनामध्ये 70% घट झाल्याचं दिसतंय। द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळवून देणारं महत्त्वाचं फळ असून उत्पादन घट आणि निर्यातीत झालेली घसरण ही चिंतेची बाब आहे, असं द्राक्ष बागायतदार संघाच्या अध्यक्षांनी म्हटलंय।